तर बाबा क्षीरसागर जे आहेत तर त्यांचं स्वलिखित एक पोवाडा आहे, तर ते सादर करू इच्छितात. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वच्छतेविषयी तो पोवाडा आहे त्यांनी तो इथे सादर करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तायडे मॅडम, आपण आलात तरी चालेल कार्यक्रमाला आतमध्ये. मी स्वलिखित लिहिलेलं आहे जी मुळामुठा नदी आपली घाण कशी होत चाललेली आणि त्याच्यासाठी काय नदीची व्यथा काय ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. मुळामुठा नदीचा पाणी आहे, मुळामुठा नदीचा पाणी, मुळामुठा नदीचा पाणी, मुळामुठा नदीचा पाणी घाण केलं कुणी सांगावं तुम्ही ऐकावं. झीर झी झीर झीर झी झी झीर झी झीर झीर झी झी घाण कचरा फेकला नदीच्या उदरामध्ये हो झी झी झी. या नदीचा खडकवासला धरणापासून वाहत येते मुठा नदी आणि पवना नदीपासून वाहत येते ती मुठा नदी आणि या दोन नद्यांचा संगम होतो संगमवाडीला. पण त्या नदीच्या पाण्याचा संगम होतो का कचऱ्याचा संगम होतो हे कळायला मार्ग नाही. म्हणून ही नदी काय म्हणते, खडकवासला धरणाचा पाणी मुळामुठाच्या उदरामध्ये चाले शहरा चार दिशेने गवाहीची लय व ध्यानी. ही स्वच्छ सुंदर नदी निघाली का हो कधी चिराची चिरा चिरा जी जी जी. नदी काय म्हणते, माझं रूप टाकलं बदलून. म्हणजे सरांच्या काळामध्ये त्या नदीचं पाणी मजुरीनं पित आहे. तर नदी काय म्हणते, माझं रूप टाकलं बदलून असं वाटलं नव्हतं ध्यानी म्हणी, माझं रूप टाकलं बदलून असं वाटलं नव्हतं ध्यानी म्हणी. गावागावातून जाऊन पुढं माझा संगम होतो चरा चिरा जी चिरा चिरा जी जी जी. या नदीची व्यथा ऐकून शेवटी आपण सर्व माणसांनी, मग आपण एसआय असो किंवा अधिकारी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, एवढंच करायचं. सारे एकीने नदी स्वच्छ करू, स्वच्छ करू. कचरा वर्गीकरण करू. निसर्ग चित्राला सत्यामध्ये पाहू. नदी खळखळणारी गीत पुन्हा एकदा गाऊ, गीत पुन्हा एकदा गाऊ. हे ताजिरा चिरहा चिरहा ताजिरा दाजिरा दाजिरा. आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी कोणी जर आपलं मनोगत करू इच्छित असेल तर त्यांनी करावं. मागील वर्षी जे काही आपल्याला संस्थेच्या वतीने संस्थेकडून जे काही मार्गदर्शन मिळालं याबाबत आपण 2 शब्द बोलू शकता. किशोर साबळे आलेले आहेत का, बोलावं असं मी तुम्हाला विनंती करतो. मागच्या वर्षी तुमच्या बॅचला मी ऍडमिशन घेतलं आणि हॉलिडे बॅच मध्ये मी अभ्यासक्रम पूर्ण केला. माझे काही अनुभव सांगतो. संस्था आणि माझ्या बरोबर जे मुलं होते शिकण्यासाठी असे दोन्ही अनुभव होते. सगळ्यात पहिला संस्थेचा अनुभव. पहिला म्हणजे सरांनी जे सांगितलं की अटेंडन्स आणि दुसरं युनिट टेस्ट या गोष्टी 100% खऱ्या आहेत. म्हणजे आपल्याला अनेकांना आमच्या बॅचमध्ये पण अनेकांना वाटेल की मॅनेज होईल नाही का, काय असतं बोलायचं म्हणून बोलतात, असं काही नसतं. बरोबर फॉर्म भरून देत नाही जर अटेंडन्स बसला नाही तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युनिट टेस्ट. युनिट टेस्ट ही आपल्याला अभ्यासाचे भाग पाडायला किंवा आपले स्वतःचा सिलेबस पूर्ण होण्यासाठी, अभ्यास पूर्ण होण्यासाठी महत्वाची. त्याचबरोबर आपण जर परीक्षा बघितली तर इंटरनल मार्क दिले जातात.
आता आपल्याकडे कसं आहे की याच्या आधी 10वी-12वीला जर केलं असेल की शिक्षकांच्या पुढं केलं किंवा समजा काही खुशामती केल्या म्हणून एखाद्याला 20 पैकी 20 दिले, एखाद्याला 20 पैकी 5 दिले, असं इथं तसं नाही. मूल्यांकन म्हणजे मूल्यांकनच होतं संस्थेमध्ये. आपल्याला युनिट टेस्टला जे काही मार्क पडतात त्याचं प्रपोर्शन काढलं जातं आणि तेवढे मार्क आपल्याला इंटरनल म्हणून मिळतात. मला इंटरनल मध्ये 50 पैकी 36 मार्क मिळाले होते. त्याचबरोबर आता ज्या मॅडम स्वाती मॅडम त्यांना 41 मार्क पडले होते. तर हे आपण जे युनिट टेस्टचे पेपर लिहितो त्याच्यावरच आपलं हे मूल्यांकन होत असतं. आणि विक्रांत सर हे खूप सपोर्टिव्ह आहे, थोडे स्ट्रिक्ट वाटतात पण खूप सपोर्टिव्ह आहे. त्याचबरोबर इथे जे टीचर आहेत, आता याचे 2 सर तर आम्हाला होते, हरीश सर, तर त्यांनी मदर अँड चाइल्ड हेल्थ तर हे सगळ्या सरांनी शिकवलेलं. आणि फिजिओग्राफी अॅनाटॉमी हे हरीश रासनकर सरांनी. माझं इंग्लिशचं आहे, मीडियम मधनं मी केलं त्यामुळं इथंच बसायचो, इथं बसून अभ्यासक्रम पूर्ण केला. आता आपल्याला म्हणजे इथं जे आपण सगळे येतो तर काही जण वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आणि मानसिकतेतून येत असतात की नोकरीची काहींना गरज असते आणि काही घरच्यांनी पाठवलं म्हणून पण येत असतात. पण आयुष्यात म्हणजे प्रत्येकाला संधी भेटते. काहींना 10वी-12वी भेटलेली असते, काहींना ग्रॅज्युएशन नंतर भेटते. तर आपण ही जी संधी मिळालेली एसआय मधली जी पूर्ण क्षमतेने करण्याचा प्रयत्न करायचा. जर वेळ दिलाय तर ते योग्य रीतीने आपण देऊ. म्हणजे बसायचं म्हणून 2 तास बसायचं असं नाही. लेक्चरला बसलं तर अर्धा अभ्यासक्रम पूर्ण होतो. मी UPSCचं प्रिपरेशन करतो. मी 2-3 वर्ष आधी पुणे क्राईम म्हणून एक एमएससी ते जॉब पण केलेला आहे. पण गव्हर्नमेंट मध्ये यायचं म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअरचा माझा जॉब सोडला आणि इथे UPSCचं प्रिपरेशन जॉईन केलं. आणि परीक्षा होती UPSCची, ते सांभाळून मी SI केलं. पण हे कसं शक्य झालं तर रोजचे मी लेक्चर केले आणि लेक्चर झाल्यानंतर घरी जाऊन फक्त पुस्तक बघायचो की आज काय झालं. तर त्याने सुद्धा खूप रिकव्हरी भेटते. आपल्याला फार कष्ट करायची गरज नाही पडत. अनेक जण पुस्तक बघतच नाहीत. म्हणजे लेक्चरला येताना पुस्तक आणलं पाहिजे, त्याच्यावर मार्किंग केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला घरी गेल्यावर कळतं की याच्यातलं मेन काय आणि लक्षात कसं ठेवायचं. प्रत्येक सब्जेक्टची एक अभ्यास करण्याची रीत आहे. म्हणजे जे पहिल्या पेपरला चालेल ते दुसऱ्या पेपरला लागू होत नाही किंवा तिसऱ्या चौथ्याला होत नाही. तर काही लक्षात ठेवायचं हे शिक्षक वर्गामध्ये सांगत असतात. पहिला जो पेपर आहे जे आपले शरीरशास्त्र आहे, अख्खा पेपर फक्त डायग्रामनी लक्षात राहतो. बाकी काही अभ्यास करायची गरजच पडत नाही. दुसरा कीटकांचा पेपर आहे. सगळं वेगवेगळे डास, मच्छर, माशा ह्या सगळ्यांचा आपल्याला लक्षात ठेवायला लागतो. डिस्क्रिप्शन असतं त्याचं, तर त्यांचं स्टोरी वाईज लक्षात ठेवायला लागतं. जसं काळा आजार आहे का माशी नव्हती, सँड म्हणून एक माशी आहे, सँड फ्लाय. तर ते कुठं त्याच्या अभ्यासाने आपण एक स्टोरी बनवून ठेवली तर लक्षात येतं. मी एसआयची रिव्हिजन 10 दिवसामध्ये पूर्ण केली होती. इंटरव्ह्यू वायवाला पण एक फायदा होतो, पुढं बसायचं. वर्गात आपण लक्षात ठेवायचं पुढं बसायचं. 2 फायदे. 2 तासाचं लेक्चर असतं, हा कंटाळवाना बोर होतं. म्हणजे साधारण आपली कॅपॅसिटी असते 40-45 मिनिटाची कोणत्या पण लेक्चरसाठी. पण पुढं बसल्यावर एक अलर्टनेस येतो आपल्याला. आणि दुसरं म्हणजे आपला चेहरा शिक्षकाच्या नजरेत राहतो की हा यांनी लेक्चर केले. तो समजा एखाद दुसरं लेक्चर नाही पण केलं पण जास्तीत जास्त आपण पुढे बसलो तर वायवाला फायदा होतो. मला 3-4 प्रश्न विचारले होते वायवाला, पण सरांना माहित होते यांनी लेक्चर केले, त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपली नकळत वायवा ही क्लासरूम मध्येच होत असते. मला वायवा 100 पैकी 96 मार्क दिले संस्थेने. म्हणजे इंटरनलचा यामध्ये पर्सेंटेजचा खूप फायदा होतो आपल्याला पुढे जाऊन. त्यामुळे जास्तीत जास्त पुढे बसायचं. मागं बसलं तर झोप येते आणि दुसरं म्हणजे शिक्षकांना लक्षातही राहत नाही की आपण आलो होतो पण नव्हतं. तर मला वाटतं सर आमचे दोन्ही आले त्यांना लक्षात राहत. 1 वर्ष भेटलो नाही पण हा इथं बसायचं एवढं फक्त लक्षात राहत. म्हणजे आपण ज्या एसआय साठी या नोकरीची संधी या एसआय मधून मिळते. आता मागच्या वर्षी इलेक्शन होते त्यामुळे वर्षात जागा सुटल्या. फक्त ठाणे महानगरपालिकेची जागा सुटली, आपल्याला माहित असेल काहींना. पण या वर्षी आता संभाजीनगर महापालिकेची जागा आहे आणि आता इलेक्शन संपल्यामुळं या वर्षी संधी खूप येणार आहे. झेडपी मध्ये पण संधी येते, इव्हन कॉर्पोरेशन मध्ये पण संधी आहे. तर आपला एवढी सुवर्ण संधी आहे
की कोर्स कंप्लीट केल्या आपल्याला फॉर्म भरायची चान्स भेटणार आहे, जो आम्हाला नाही भेटला कारण की इलेक्शन इयर होतं. आम्हाला फॉर्म अजून भरता नाही आले, एकच फॉर्म आतापर्यंत भरला एसआयच्या ह्याच्यावर. आपला जेव्हा कोर्स कंप्लीट होईल तेव्हा आपण फॉर्म भरावा. आमच्या क्लासमध्ये ज्यांनी लेक्चर केले नाही किंवा युनिट टेस्टला सिरियसली घेतलं नाही असे विद्यार्थ्यांचे स्कोर आले नाही, काही जण तर ते पास पण झाले नाही. त्याच्यामुळं आपल्याला सोपं वाटतं, खरं तर आहे पण सोपं आहे, फक्त थोडं सिन्सिअरिटीने आपल्याला करायची गरज आहे. हॉलिडे बॅचला म्हणजे विद्यार्थ्यांना जर बघितलं तर पूर्ण दिवस आपण हे अभ्यासाला देऊ शकतो. कसं तर पहिल्यांदा 2-2 तासाचे 2 लेक्चर होतात, मध्ये आपल्याला जेवणासाठी तासभराचा टाइम भेटतो आणि परत 2 तासाचे 2 लेक्चर होतात. तर लेक्चर खरोखर 2 तासच नाही होत, काही लेक्चर 1.5 तासाचं, काही पावणे 2 तासाचं. तर या 2 लेक्चर मध्ये जे टाइम भेटतो त्याच्यात जे आपल्याला शिकवलंय ते लगेच आपण उचलून बघायचं, कारण की सांगितलेलं असतं ते लगेच लक्षात राहतं. आता सरांनी आम्हाला माता आणि बाल आरोग्य याच्यात 5C सांगितलं होतं, सगळ्यांना लक्षात हात स्वच्छ पाहिजे, सुई स्वच्छ पाहिजे, असे 5C असतात, तेच लिहायचं. जवळपास 2-3 प्रश्नांमध्ये ते एक गोष्ट आपण लिहू शकतो. आता तुम्हाला सांगतील म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे मनोगताचं फक्त हे आहे की आपण फार कष्टकरी बॅकग्राऊंड मधून आलेलो असतो. अनेक जण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करत असतात आणि एसआयला हे आपण एक संधी म्हणून बघतो की मी हा कोर्स केला तर मला एक कायमस्वरूपी नोकरी मिळेल. आणि त्याचबरोबर जे आहेत तर या सर्वांनी जर आचरणात आणल्या पुढील आपल्या या काळामध्ये तर नक्कीच आपण सुद्धा चांगल्या गुणांनी यशस्वी होऊ असं मला वाटतं. पुनश्च एकदा त्यालाही मी धन्यवाद देतो. आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आपले नुकते नवनिर्वाचित नगरसेवक पुनीतदादा जोशी इथे उपस्थित राहिले, मी त्यांचं एकदा स्वागत करतो. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या त्यांचं स्वागत करू इथे. तर सर्वात प्रथम मी थोडक्यात त्यांच्याबद्दल माहिती देतो. संस्थेच्या वतीने त्यांचं स्वागत करू. पुनीतदादांबद्दल जर सांगायचं झालं तर नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून आपला प्रभाग क्रमांक 29 डेक्कन जिमखाना आणि हॅपी कॉलनी त्याच्यात सध्याचे ते नगरसेवक म्हणून ते आता कार्यरत आहेत. तसेच आपले जे चंद्रकांत दादा पाटील आता सध्या जे आपले शिक्षण मंत्री आहेत, तर उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्ष खूप काम केलेलं आहे. आणि दादांबद्दल बोलायचं झालं तर आजवर त्यांनी सामाजिक वाटचालीमध्ये त्यांचं महत्वाचं जे योगदान असेल तर त्यांचं जे शाळा आहे कलमाडी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय त्याचा आहे. माननीय दगावले सर यांना विनंती करतो की त्यांनी इथे त्यांचं स्वागत करावं. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने त्यांच्यासाठी 2 वाक्य मी इथे बोलू इच्छितो. ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखनाची उर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची मनी सदैव जिद्द असावी, मनी सदैव जिद्द असावी. असे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांचं अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मान्यवरांना धन्यवाद देतो. तसेच त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी त्यांचं इथे स्वागत करावं असं मी सर्वांना विनंती करतो. मकरंद कुलकर्णी यांचं इथे पुष्प देऊन त्यांनी स्वागत विनंती करतो. तसेच त्यांचे सहकारी वैभव पाठक हेही त्यांच्यासोबत इथे उपस्थित राहिले, त्यांचं इथे स्वागत करण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो. तसेच आमच्या संस्थेचे जे डिझास्टर विभाग आहे त्याचे मिलिंद वैद्य सर ते सुद्धा इथे उपस्थित राहिले, त्यांचं इथे स्वागत करू इच्छितो. मी सर्वांना विनंती करतो की त्यांचंही इथे स्वागत करावं. धन्यवाद. दादांना काही कामानिमित्त आणि इतर कार्यक्रमामुळे थोडा वेळ झाला. पुनश्च एकदा मी त्यांचा धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या विनंतीला मान देऊन आमच्या या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले.
दादांना सांगू इच्छितो की आपली अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही जी आहे 1926 सालापासून अविरतपणे या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. जवळपास 100 वर्षापासून म्हणजे हे 100वा शताब्दी महोत्सवी वर्ष आमचं या संस्थेचं चालू आहे. त्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजन या संस्थेच्या मार्फत पूर्ण भारतभर चालू आहे. जवळपास भारतामध्ये 50 पेक्षा जास्त शाखा या आपल्या संस्थेच्या आहेत. महत्वाचं म्हणजे आपले जे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी असतील यांना जे ट्रेनिंग देण्याचं काम आहे, त्यांना प्रशिक्षित करण्याचं जे काम आहे, तर ही अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही अविरतपणे करत आहे. त्याच्यात महत्वाचा जो आजचा आपला अभ्यासक्रम जो आहे स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम हा सुद्धा आपली अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था 1959 सालापासून हा अभ्यासक्रम आपल्या संस्थेच्या मार्फत राबविला जात आहे. आणि आपले ही आपली संस्था अशीच यापुढेही आपल्या समाजाला जे काही कार्य करणं म्हणजे जे विद्यार्थी घडविण्याचे काम आहे ते अविरतपणे नक्कीच करत राहील अशी मी संस्थेच्या वतीने शुभेच्छा आपल्या संस्थेला देतो. आणि त्याचबरोबर आपल्या पुढील कार्यक्रमाकडे मी वळतो. आपल्या जो पुढील कार्यक्रम आहे, मागील वर्षीचे आपले विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी ज्याला म्हणून ज्यांनी मागील वर्षी प्रयत्न करून गुणवंत यादीमध्ये आलेले असे आमचे विद्यार्थी स्वाती हरगुडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे. त्यांचं आपण इथे स्वागत करूया. 84.88% ते पास झालेले आहेत. तर आलेले आहेत तर स्वाती हरगुडे आय थिंक त्या आलेल्या नाही, काही कामामुळे त्या येऊ शकले नाही. तर द्वितीय क्रमांक मिळवलेले किशोर साबळे ज्यांनी आता नुकतंच आपलं जे मनोगत व्यक्त केलं 82.63% त्यांनी मिळून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. तर मी धन्यवाद सर. कोणी पडत असेल कमी तर हात द्यायला विसरू नका. कोणी पडत असेल कमी हात द्यायला विसरू नका. शत्रूला रणांगणात मात द्यायला विसरू नका. शत्रूला रणांगणात मात द्यायला विसरू नका. विसरत सारं काही कालचं आजचं आणि उद्याचं, पण आजच्या कार्यक्रमाला दाद द्यायला विसरू नका. एकदा जोरदार टाळ्या धन्यवाद. सगळे जागे आहेत. धन्यवाद. यानंतर मी आपले जे प्राध्यापक आहेत नराटे सर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे मार्गदर्शन असेल मनोगत असेल सर्व मान्यवर पुनीता जोशी गायकवाड सर आणि हरीश सरांनी सगळं सांगितलेले. गायकवाड सर फक्त आपली एक परंपरा आहे गेल्या म्हणजे 5 वर्षात पहिल्या 10 मध्ये जे देशात पहिले 10 मध्ये येतात त्यात आपले 2 ते 3 विद्यार्थी नक्की आहेत. ही परंपरा पुढच्या वेळेसला पण मी मागच्या वर्षी पण बोललेलो, या वर्षी पण बोलतो. या वेळेच्या माध्यमातून पण आम्हाला पहिल्या 10 मध्ये देशात 3 विद्यार्थी पाहिजे म्हणजे पाहिजे. तर आपलं हे रेप्युटेशन आहे, आपलं हे पुढे कंटिन्यू झालं पाहिजे. दुसरं म्हणजे नुकतंच आपलं पिंपरी महानगरपालिकेचं इंडक्शन ट्रेनिंग झालं. तिथे आम्ही शिकवत असतो विद्यार्थी लहान असताना गेले या संस्थेची मी निगडीत आहे. तिथे काही विद्यार्थी आपले भेटले. आता ते इंडक्शन ट्रेनिंग मध्ये शॉर्टमध्ये त्यांना सांगायचं टीव्ही बद्दल. तिथे मी सहज प्रश्न विचारला की आता आपल्या शरीराच्या कुठल्या अवयवांना टीव्ही होतो, तर लगेच 2 जणांनी उत्तर दिलं नका आणि केस सोडली तर सगळ्या. तुम्हाला कसं काय म्हणजे सर तुम्ही शिकला आपले विद्यार्थी खूप छान वाटलं. म्हणजे असं काही जे रिसिप्रोकेट होतं ना विद्यार्थ्यांकडनं खूप छान वाटतं. म्हणजे ते विद्यार्थी आपले त्या पदावर गेले त्यांना तर तिथे बघून खूप मला म्हणजे तुम्ही सद्गतीच झालो. वा वा. तर तसंच मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे विद्या विनयाने शोभते. म्हणजे आजकालच्या काळात सुद्धा हे सुभाषित लागू होतं नाही, आपल्याला अनुभव येतो जीवनात तरी पण वर्गामध्ये येताना तुम्ही शिक्षकांची परवानगी घेणं, योग्य व्यक्तींना योग्य वयापर्यंत मान देणं. म्हणजे मला असं म्हणायचं नाही तुम्ही मला मान द्यावं, पण वर्गात मी बाकीचे जे आहेत ते शिक्षक आहेत त्यांना तो मान मिळालाच पाहिजे. भले आपण खाली गेल्यावर खांद्यावर खांदे टाकून एक मित्रासारखे वागतो, पण जिथे जो मान ज्याला मिळाला पाहिजे तो मिळालाच पाहिजे.
तो हीच माझी तुम्हाला विनंती आहे. बाकी सगळं तुम्हाला सांगितलंय. फक्त आमच्या एक विद्यार्थ्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो सर. आमचा एक विद्यार्थी होता 2 वर्षापूर्वी, तो सांगून देशात पहिला आला. तो दौंडचं जे RS आहे, गडकरी म्हणून त्याचं नाव आहे, दौंड RSला MPW म्हणून काम करतात ते. तो सांगून देशात पहिला आला. सर मला असं म्हणजे इथे हे पहिलं वगैरे असणे येते, मला देशात पहिलं खरंच पहिला आला. बरं ते पण मला तुम्हाला सांगावंच वाटतं. ही आपली परंपरा आहे या संस्थेशी 100 वर्ष झाली आहे. नगामोडे सर आणि गायकवाड सरांच्या कारकिर्दीमध्ये आणि इतर सगळे आहेत, भोसले सर आहेत, सिद्धे सर आहेत, किंवा आपले विकी सर आहेत, उमेश सर आहेत. सो या सगळ्यांचा याला हातभार लागतो. तुम्ही यांची मदत घ्या आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावं. हे साबळे सरांनी पण सांगितलं. आता आज ते UPSC साठी परीक्षा देत आहेत, पण ते इथे सुद्धा आहे. कॉम्पिटिशन पण वाढली आहे. तुम्हाला MPSC UPSC देणारे कॅन्डिडेट आहेत, पण ते जे क्वालिटी मिळते तुम्हाला ती कुठेच नाही मिळणार. हे मी तुम्हाला अश्युअर्ड करून सांगू इच्छितो. विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि महत्वाच्या कार्यक्रमाला आज मला या ठिकाणी आपण बोलवलं. तर मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी माफी मागतो की मला या कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर झाला. तसंच रविवार हा बऱ्यापैकी अधिकाऱ्यांना, शिक्षकांना सुट्टीचा दिवस असतो. परंतु एका नगरसेवकाचा खूप व्यस्त दिवस असतो, कारण त्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असतात आणि प्रत्येकाला काही ना काही होत असतं, प्रत्येकाच्या काही ना काही समस्या असतात. तर प्रत्येक ठिकाणी जाणं आणि सोसायटीमध्ये बोलणं, तिथं तिथल्या नागरिक समस्या सोडवणं, सोसायटीचे काही ना काही कार्यक्रम असे करत करत मी सकाळी 9:15 वाजताच घर सोडलं. मला येण्यात विलंब झाला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी अतिशय त्यांनी चांगलं महानगरपालिकेत केलं आपल्या टेन्युअरमध्ये. असे त्या संस्थेचे डायरेक्टर आदरणीय मोरे सर, प्रिन्सिपल आपले गायकवाड सर, सिनियर फॅकल्टी आदरणीय वासनकर सर, या संस्थेशी ज्यांनी माझा परिचय करून दिला, तेव्हा या संस्थेशी काय, ही संस्था नेमकं काय करते त्यांनी मला सांगितलं. असे माझे मार्गदर्शक आदरणीय दिलीप वैद्य सर, उपस्थित सर्वच येणाऱ्या काळात जे आपल्या देशाच्या आरोग्याचा विचार करणार आहे, आपल्या देशाच्या स्वच्छतेवर काम करणार आहेत, असे सर्व सॅनिटरी इन्स्पेक्टर्स, त्यांचं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो की आपण एक खूप चांगला कोर्स, एक खूप चांगला अभ्यासक्रम आपण निवडला. खरं तर आपल्या देशाचं मूल्यांकन, कुठल्याही देशाचं, कुठल्याही वास्तूचं, कुठल्याही भागाचं मूल्यांकन कसं होतं, तर त्याच्या मोठ्या बिल्डिंगमुळे होत नाही, काहीतरी तिथल्या भागातल्या इतर व्यवस्थेमुळे होत नाही, तर एकंदरीत त्या भागातल्या आरोग्य व्यवस्थेमुळे होतं, त्या भागातल्या स्वच्छतेमुळे होतं. आणि खऱ्या अर्थाने ही स्वच्छता, ही आरोग्य व्यवस्था सावरून ठेवण्यासाठी त्याच्या भविष्यात तुम्ही सगळेजण काम करणार आहात. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी 2014 जेव्हा पंतप्रधान म्हणून या शपथ घेतली, तेव्हा सगळ्यात पहिला विषय किंवा सगळ्यात प्राथमिकता जर त्यांनी कशासाठी दिली असेल तर ही या देशाच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी. मला असं वाटतं की पंतप्रधान देशाचे जेव्हा या विषयात एवढे गंभीर असतात, एवढे सिरियस असतात, तेव्हा मला असं वाटतं की अशा कोर्सेसमधनं जास्तीत जास्त चांगलं अकॅडमिक काउन्सिलिंग या अशा संस्थेकडनं मिळतं, ही खरंच मोठी जमेची बाजू आहे. मला या ठिकाणी आनंद झाला की देशातल्या 10 पैकी आपल्या संस्थेत शिकलेले किंवा आपल्या संस्थेत जे परीक्षा द्यायला बसणार आहेत असे 2-3 विद्यार्थी प्रत्येक वर्षी असतात. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. या भागातला नगरसेवक म्हणून मी इतकं सांगू शकतो की आपल्या संस्थेला एक नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या गोष्टींची, निधींची आवश्यकता आहे ती येत्या काळात पूर्ण करण्याचं काम नक्कीच मी करेन. मला कायम म्हणजे लहान असल्यापासून या परिसरात राहतो, या परिसरात भरपूर फिरलोय, सायकलीवर फिरलोय, कायम एक गूढ होतं की नेमकं काय
कळतच नव्हतं काही बिल्डिंग कसली इन्स्टिट्यूट कसले. नंतर राजकीय क्षेत्रात आल्यावर एवढं माहित होतं की बाबा इथं खाली मतदान केंद्र असतं. खऱ्या अर्थाने मिलिंद वैद्य सरांनी मला 2 वर्षापूर्वी डिझास्टर मॅनेजमेंटच्या हिशोबाने काही प्रशिक्षणाच्या विषयात त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलं. आपल्या लातूर मतदारसंघाचे आमदार उच्च दर्जाचे शिक्षण मंत्री आदरणीय दादा देखील ही संस्था बघण्यासाठी आले होते. त्यांनी सगळं समजून घेतलं. मला असं वाटतं की कुठल्याही शहराचा कुठल्याही भागाचा जर विकास करायचा असेल तर तिथली आरोग्य व्यवस्थित प्लॅनिंग होणं आणि डिझास्टर मॅनेजमेंट तर बिलकुल प्लॅनिंग हे महानगरपालिका किंवा त्या गव्हर्नमेंटकडे असणं हे आवश्यक असतं. आणि एक अतिशय चांगलं काम मला असं वाटतं की संस्था करते. येत्या काळातले जे आपले काही ट्रेनिंग असतील, काही विषय असतील, त्या विषयात देखील आपण काम करू. माझी आपल्याला सर्व विनंती आहे की यांचा जेव्हा अभ्यासक्रम आपण ठरवतो तेव्हा यांना प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी आपला प्रभाग क्रमांक 19 मध्ये ही संस्था आहे. मला असं वाटतं वॉर्ड ॲज अ लॅब असं तयार करून आपण आपले काही जे स्टुडंट्स आहेत त्यांना एखादा भाग निरीक्षक म्हणून त्यांना त्याचं आपण काम करू शकतो. बघा एखादा महिना आपण जर एखाद्या भागात आता तुम्हीच बघा आपल्या परिसरात जर तुम्ही बाहेर पडला बाहेर पडला आणि डावीकडे वळले काय दिसतो तुम्हाला? कचऱ्याचा ढीग दिसतो. तो कचरा का होत असेल त्याचा विचार आपण केला पाहिजे. तुम्हाला जे विद्यार्थी आहेत तुम्हाला ह्याच्या खोलात गेलं पाहिजे. मी नगरसेवक झाल्यावर ह्याच्या खोलात गेलो. आपल्या भागातले जवळपास 12 क्रॉनिक स्पॉट्स तयार केले काढले. ते 12 क्रॉनिक स्पॉट्स का तयार झाले याच्यावर अभ्यास केला आणि त्यानंतर मला कळलं तो क्रॉनिक स्पॉट फक्त स्पॉट पुरता मर्यादित नाही, क्रॉनिक हॅबिट लोकांची झाली, तिथल्या व्यावसायिकांची झाली, तिथल्या काही संस्थेची झाली. आता आपल्याकडे हा जो समोर जो स्पॉट आहे तो क्रॉनिक व्हायचं कारण काय नाही. स्वच्छ संस्थेतले लोक कचरा वेचतात, कचरा घेऊन येतात आणि तिथं बसून तो सेग्रिगेट करतात. तो सेग्रिगेट केल्यावर आरोग्य विभागाकडनं एक गाडी येणं अपेक्षित असते, बरोबर. ती गाडी तो कचरा उचलून घेऊन जाते, बरोबर. आता यात गॅप सांगतो तुम्हाला काय. स्वच्छ जे लोक येतात, कचरा वेचतात, उठतात, जातात. गाडी येण्याची जी अवधी आहे ती जवळपास 1-1.5 तास त्याला उशीर होतो. तोपर्यंत जनावर येतात, कचरा पसरला जातो म्हणून आजूबाजूला वस्ती आहे, सोसायटी आहे, हॉटेल्स आहेत. लोकांना वाटतं की हा डम्पिंग स्पॉट आहे, लोक येतात टाकून. मला असं वाटतं की अशा पद्धतीचं जोपर्यंत प्रॅक्टिकल अनुभव आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण जेव्हा कधी या विषयात बोलतो चांगल्या प्रभावीपणे आपण काम करू शकतो. हा विषय जेव्हा कळला तेव्हा मी आपल्या DSI जे असतात या भागाचे लोखंडे मोबाईल त्यांना बोलवलं. सगळे सॅनिटरी इन्स्पेक्टर्स बोलून गेले. त्यांना विचारलं नेमकी काय तफावत होती. त्यांनी सांगितलं की सर आमच्याकडे गाड्या त्या अख्ख्या प्रवाहात फक्त 4 घंटा गाड्या, 5 घंटा गाड्या आणि प्रवाह हा गुडलक चौकापासून ते हॅपी कॉलनीपर्यंत. म्हणून ही तफावत आहे, म्हणून हा वेळ लागतो. दुसऱ्या दिवशी आयुक्तांना पत्र लिहिलं. आयुक्तांच्या पत्रामध्ये असं लिहिलं की माननीय आयुक्त एरंडवणे, प्रभात रोड, कर्वेनगर ह्या परिसराचा रेडी रेग्युलर रेट हा साधारण 13,000 रुपये रेडी रेग्युलर रेट होतो. आणि या 13,000 असणाऱ्या रेडी रेग्युलरच्या भागात चौकात अशी अस्वच्छता आहे, चौकात असे क्रॉनिक स्पॉट्स आहेत. मला असं वाटतं की अशा भागात जर आपण तिथं उच्चभ्रू लोक राहतात, सोसायट्या आहेत, बंगले आहेत, या मोठी वास्तू आहे, चांगला भाग आपण ज्याला पुण्याचा म्हणतो, तिथं जर अशी परिस्थिती असेल तर आपण वस्ती भागाचा विचारही करू शकत नाही. आयुक्त देखील आत्ताच्या आपल्या पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे. PMO मध्ये काम केलेली व्यक्ती आहे. पुण्याचे कलेक्टर होते, तेही खूप डायनॅमिक आहेत. पुणे शहरासाठी कधी 350 गाड्या त्यांनी मागवल्या आहेत. आपल्या प्रभागासाठी 10 गाड्या त्यांनी मंजूर केल्या. पुढच्या आठवड्यापासून त्या गाड्या देखील या ठिकाणी येतील. मला असं वाटतं की एखाद्या विषयाच्या खोलात जायचं असेल तर त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे आणि प्रॅक्टिकली अभ्यास केला पाहिजे. तसं माझी विनंती आहे. तुम्हाला भाग देखील दिली. काही जण सांगितले, काही जणांना इच्छा असेल तर आपण त्याचा भाग देऊ. आत्ताचे जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याबरोबर त्यांना प्रॅक्टिकलसाठी जोडून देऊ. यांना काही नवीन गोष्टी सुचवता आल्या की त्यांना सांगू शकतो. तो वाया जाणार नाही. तुमचं देखील कुठेतरी अनुभव तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यामुळे समाजाचं देखील काहीतरी बदल होणार. मला असं वाटतं असे प्रयोग आपण कायम करत राहू. महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि आपली इन्स्टिट्यूट म्हणून हँड इन हँड अशा ज्या गोष्टी आहेत ते येत्या काळात करू.
विनीत सरांनी मला डिझास्टर मॅनेजमेंट विषयात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रशिक्षण व्हावं तर देखील त्यांनी मला एक चांगला प्रस्ताव दिलाय. सोसायटी स्तरावर किंवा कॉलनी स्तरावर अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही नक्कीच घेऊ. त्याला तुमची आम्हाला खूप मदत लागेल आणि ते सहकार्य तुमचं मला कायम लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला सगळ्यांना तुम्ही मगाशी आपल्या सरांचं ऐकत होतो ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्यांना ऊर्जा दिली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत म्हणून ती ऊर्जा देऊ शकल्या असं मला कुठेतरी वाटलं. आणि त्यांनी एक आपल्याला चांगली ऊर्जा दिली, चांगलं सांगितलं कशा पद्धतीने आपण समोर गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण परीक्षेला तोंड दिलं पाहिजे. एक चांगलं मार्गदर्शन त्यांनी देखील केलं. या सगळ्या मार्गदर्शनाला आपण आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण त्याचा कुठेतरी आत्मसात करावा आणि भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. माझं ऑफिस हे एक शीतल हॉटेल जे आहे त्या शेजारी भाजपचं कार्यालय आहे. त्याच्या मागे एक माझं ऑफिस आहे. दुसरं ऑफिस माझं पांडुरंग कॉलनी कलमाडी कॉलेजच्या शेजारी. कधी कुठलीही अडचण असेल, काही काम असेल, तुम्ही नक्की इथं करू शकता. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी ऑफिसवर आभार मानतो. धन्यवाद. ही स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येय प्राप्ती होते. ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येय प्राप्ती होते. पंख फक्त असून काही फरक पडत नाही. पंख असून काही फरक पडत नाही मित्रांनो. तर जिद्दीमुळे उडान सफल होते. जिद्दीमुळे उडान सफल होते. अशी जिद्द मनात बाळगून ते आता नगरसेवकच्या पदी रुजू झालेले आहेत आणि रुजू झाल्यानंतरच बघा त्यांनी आपला जो परिसर आहे त्याचा अभ्यासही त्यांनी सुरुवात केलेला आहे करायचा. तर असे जे कार्यक्षम नगरसेवक जर प्रत्येक विभागात असतील आणि त्याप्रमाणे कार्य करत राहतील तर नक्कीच प्रत्येक विभागाचा विकास होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. पुनश्च एकदा दादांना धन्यवाद देतो. आणि यानंतर आजचा जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे वळूया. रामाच्या सहवासात हनुमान झाले ध्येय. रामाच्या सहवासात हनुमान झाले ध्येय. श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन झाले सर्वश्रेष्ठ. योद्धा झाले त्याप्रमाणे आता तुमच्या सहवासाने आम्ही झाले धन्य. तर पुन्हा आता वेळ आहे निरोपाचा. तर आजच्या या कार्यक्रमाचा निरोप आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आपल्या एसआयचे जे कॉर्डिनेटर आहेत भोसले सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं इथे आभार प्रदर्शन व्यक्त करावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंचावरील सर्व त्याचबरोबर आपल्याकडे सर्व यशाचे विद्यार्थी. तर या ठिकाणी शेवटचं जे पुष्प ते आहे आभार प्रदर्शन. तर दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांची एक दीपमाळा तयार होते. दिव्याने दिवा लावत गेला तर दिव्यांची एक दीपमाळा तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं तर फुलांचा एक सुंदर असा स्वतःचा हार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचा एक सुंदर नातं तयार होत असतं. आणि हे नातं चिरकाल टिकवण्यासाठी गरजेचं असतं. म्हणून आभार मानणं हे देखील तितकंच खरं असतं. म्हणूनच हे आभार प्रदर्शन. एकतेचे गीत गाऊ मार्ग खडतर चालावया. एकतेचे गीत गाऊ मार्ग खडतर चालावया. स्वप्न उराशी बाळगावे. स्वप्न उराशी बाळगावे. उंच उंच झेपावया. उंच उंच झेपावया. आम्ही जे स्वप्न पाहिलेलं आहे किंवा उराशी बाळगलेले आहे त्याची आठवण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या या मार्गदर्शनाने झालेले आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्यासोबत या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या प्राचार्य गायकवाड सर, त्याचबरोबर आमच्या विभागाचे प्रमुख दादा मोरे सर आणि त्याचबरोबर फॅकल्टी या ठिकाणी हरीश रासनकर सर, त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असणारे अधिकारी कर्मचारी, आपल्या संस्थेचे अधिकारी कर्मचारी आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे
की आपत्ती व्यवस्थापनाचे विभाग प्रमुख मिलिंद वैद्य सर, त्यासोबत या ठिकाणी भारतात आपल्या संस्थेच्या म्हणजे आपल्या SIचे जे विद्यार्थी आहेत आणि 2024 साली ज्यांनी या ठिकाणी प्रावीण्य मिळवले त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्या सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते गोविंद नामदे सर, त्याचबरोबर या ठिकाणी LGS एलएचडीचे समन्वयक समीर मुरुट्टे, त्याचबरोबर SIचे दुसरे समन्वयक विक्रांत सर आणि त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रम हा जो कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. यांना कमी दरात